आपला एक परम मित्र आज हरपलेला आहे. अतिशय दुःखद होत आहे, कारण अनेकांना विश्वास देखील बसत नाही ही घटना घडलेली आहे. कसं तुम्हाला कळाली ही घटना? महेश कोठे हे माझे अत्यंत जवळचे प्रिय मित्र आहेत आणि तात्यांच्या पासून माझे संबंध जवळचे असल्यामुळे घरी येणं जाणं असायचं आणि वयाने ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. मात्र मी त्यांना दोस्त समजूनच काम त्याच्यावर राहत होतो. आणि स्वभाव कसं असतं की राजकारणामध्ये एखादी चीज मागे पुढे होत असते त्यावेळेला सामंजस्य पण त्यांच्याकडे बघायला मिळतो. कोणा सुधीर आपण हे असं केलं असा सामंजस्य असणारा माणूस होता तो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या इलेक्शन्समध्ये त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जास्त पदयात्रा करू नका. हृदयाचा त्याला त्रास आहे मला माहित होतं, म्हणूनच माझं स्टेटमेंट त्याला दिलं होतं की आमचा वाघ जरी पडला असला तरी आमचा वाघ लढला यावर मला अभिमान आहे, म्हणून मी त्यावर स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि तो लढताना त्यांनी इतका म्हणजे घाय होईपर्यंत तो लढला. तसं संभाजी राजावर हे केल्यानंतर कसं होतं तसं त्यांनी शेवट पण लढला. आणि असा तो आमचा मित्र, कार्यकर्ता, नेता. मी त्यांना माझा नेता होता की त्यांच्यावर माझी पवार साहेबांकडे ओळख झाली. मी काय त्यांनी मला फार प्रेशर करून त्यावेळेला नेलं होतं आणि त्याच्यावर मी त्याच्यावर गेलो आणि आज ह्या पार्टीमध्ये येऊन मी राहिलो. तर ते मला सोडून गेले. आता थोडासा माझा हात ठीक आहे, पार्टी होत असते. तुमच्या डोळ्यात देखील चांगला मित्र आहे तो. अनेकांना धक्का बसलेला आहे. हा, असं मला सुद्धा खरं वाटत नव्हतं. जेव्हा सकाळी मला कोणी सांगितलं त्यावेळेला म्हणलं अरे तू चेष्टा करतो का? तर त्या माणसाला रागवलं मी. नाही साहेब म्हणला ही सत्यता आहे आणि हे मरण त्याला चांगलं पण आलेलं आहे असं माझं मत आहे. कारण शेवटचं बोलणं कधी झालं तुमच्यासोबत? काय म्हणजे परवा मुंबईला जेव्हा मीटिंग होती त्याशी गाठ पडली, म्हणजे फोनवर झाली चर्चा. मी मुंबईत आहे, मी बाहेर गावी आहे. तर ते म्हणे मुंबईत आहे आणि मी मुंबईत डायरेक्ट प्रयागला चाललो. त्याने मला एवढं सांगितलं. तो शेवटचा माझा कॉल होता. त्यानंतर परत मी बोलणं झालं नाही माझ्याकडे. आणि आम्ही राजकारणात सगळं एकत्र राहिलो, केलो आणि त्याच्यावर मी ह्या 2.5-3 महिने जास्तच जवळ गेलो होतो आणि फार काही काम करत होतं. ठीक आहे, लढून पडला तर त्याला घाळ झाला, वाघ होता एवढंच आम्ही होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो. अनेक दिनचर्या सुरू केली. येस त्यांचे रेग्युलर काम सुरू झालं होतं. तुम्हाला म्हणजे जवळून तुम्ही बघितलं महेश अण्णांचं काय? त्यांना मी म्हणलं ना तुम्हाला की कॉम्प्रोमाइजची भावना त्यांच्याकडे फार होती. एखाद्या विषयामध्ये आपण समजा की आपण अडून राहतो काही गोष्टीमध्ये, मग ते अशा वेळेला अडून राहत नव्हते. तेव्हा सांगायचे की ठीक आहे सुधीरजी, एक पाऊल तुम्ही मागे. आता मी जेव्हा शरद पवार पार्टी सोडायची चाललं होतं तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही या माझ्याबरोबर, मी आहे तुमच्या बरोबर, आपण काम करू. ते नेहमी कॉम्प्रोमाइजची भावना, सामंजस्य पाहण्याची भावना त्यांच्याकडे होती. एवढं मला चांगलं माहिती आहे. आणि पवार साहेबांशी काय चर्चा झाली? आता वार्ता कळाली आहे? मी अजून मी खोटं वाटेल तुम्हाला की जो पण मी इथे कन्फर्म करत नाही तो त्यांना बोलणं मला योग्य नाही, म्हणून मी मुद्दाम फोनवर केला नाही. आता मी जाऊन त्यांना फोन करेन. आणि आता देवेंद्र आमदारांनी सांगितलं की ते फ्लाईटने ह्याला येतात तिकडे, एअरने येत आहेत आणि मग 3 वाजता आम्ही इथं एअरपोर्टला एकत्र भेटू. इन बिटवीन दॅट मी बघतो पवार साहेबांशी बोलतो, त्यांना सांगतो. म्हणजे माहिती मिळते की कुंभमेळ्याला मोठी गर्दी आहे, त्यामुळे कसं नियोजन सुरू आहे? डायरेक्ट एअर अँब्युलन्स? नाही, तिथल्या सीएमचे डेप्युटी सीएम सोबत बोलणं झालेलं आहे. आणि काय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्यांना मदत करतात. कारण देवेंद्र त्यांना बोलल्यानंतर ते आमदार त्यांना मदत करतात. 3-4 वाजेपर्यंत 4 पर्यंत सोलापूरला येतील. 4 वाजेपर्यंत सोलापूरला येतील.